कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवरती मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेत काम करा नाहीतर बंदी. फडणवीसांचा इशारा. धरणाच्या खालून बोगदे काढले. मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट. फडणवीसांचे खडे बोल. बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं. राऊतांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडनं रियालिटी चेक. नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडनं बोटीतनं पाहणी. तर साकीनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये निवड. श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा तर तिलक वर्मा उपकर्णधार. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका. विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला. पुरावे द्यायला तयार. भाजपनं तोंड उघडायला लावू नये. खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळलं तर बिल मांडण्याची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कोणी आणल्यास स्वागतच. मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. मान्सूनचं तळ कोकणात आगमन. राज्यातील उर्वरित भागात देखील लवकरच मान्सून दाखल होणार. पुढचे 4 दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. बारामतीत पावसासह झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानीची पाहणी. कल्याण कसारा दरम्यानची मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत. टिटवाळा ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड. लोकल खोळंबल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास. धाराशिवच्या परंड्यामध्ये एफडीएची धडक कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे 3 गोदामांवरती एकाच वेळी छापे. 1 कोटी 2 लाखांचा अवैध गुटखा जप्त. आरोपींविरोधात गुन्हा दाखल.